बाबा, उर्मी बाळा, कशी आहेस तू? मी मस्त आहे. तू कसा आहेस? मस्त. अगं तुझ्या सुखातच माझं सुख आहे बाळा. तू बरी असलीस ना की मी आपोआप बरा असतो. काय ग, काय झालं ग? बाबा, मला तुला काहीतरी सांगायचंय. कळलंय, मला सगळं कळलंय. म्हणजे? अगं आईने सांगितलं मला सगळं. तू रागावलायस माझ्यावर? नाही, एरवी रागवलो असतो, पण हे सगळं करण्यापाठीमागचा तुझा हेतू माझ्या लक्षात आला आणि माझा राग कुठल्या कुठे पळून गेला. बाबा, तू खरंच रागावला नाहीयेस? मला तुझा अभिमान वाटतो बाळा. बाबा, अगं मी जगाला नेहमी सांगत आलोय बाळा की माझी मुलगी ही माझ्या विचारांचं प्रतिबिंब आहे, पण तू तर त्याच्याही एक पाऊल पुढे गेलीस. तू एका माणसाला बदलायचा प्रयत्न करून त्याच्या बरोबरच सगळ्या गावाला त्याचा फायदा कसा होईल हा विचार करू शकतेस. मला हे कधीच जमलं नाही ग बाळा. कर्मठ माणसं माझ्या आयुष्यातनच दूर करत गेलोय, पण तू काय केलंस माहितीये? तू त्या माणसांना जपून त्यांच्यातला कर्मठपणा दूर करायचा प्रयत्न केलायस. अगं ही केवढी मोठी गोष्ट आहे बाळा. नाही नाही नाही, एवढा सारासार विचार करणं मला कधीच जमलेलं नाहीये. बाबा ऐक, मला मला कदाचित वैदिक पद्धतीने. आई म्हणाली मला. आणि तुझं काय म्हणणं आहे मग? माझा आजही या सगळ्याला विरोध आहेच, पण माझं काय म्हणणं आहे माहितीये? हे ना घरात बसून क्रिकेटची मॅच बघण्यासारखं आहे. अगं प्रत्यक्ष मैदानावरती तू आहेस. जिंकण्यासाठी तुला धावा करायच्याच आहेत काही करून, आणि मला खात्री आहे तू सेंचुरी मारणारच. अगं हे बघ, कणखर मुलगी आहेस तू माझी. हा, तुला जिंकलेलं बघायचंय मला, कळलं ना? चल चल, ही असली रेडी मुलगी नाही माझी. माझी मुलगी परिस्थिती समोर कधीही शरण जात नाही. ती परिस्थिती आपल्याला हवी तशी बदलते, आणि ही जी बदललेली परिस्थिती आहे ना ती बघायची आहे मला बाळा. माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. बरं आता तरी मला तुला भेटायला येण्यापासून थांबू नकोस ग बाळा. अरे बाबा. अगं खूप दिवस झाले ग, मी तुला बघितलेलं सुद्धा नाहीये. अरे नाही, पण तुला. अगं काही नाही, मी तुझ्या कामामध्ये कसलीही ढवळाढवळ करणार नाही. गपचूप येईन, तुला भेटीन आणि तसंच निघून जाईन. ये तू केव्हा ये. नाही नाही, हा केव्हाही नाही, फोन करूनच येईन मी. तू ये बाबा, मी वाट पाहते तुझी. लक्षात ठेव, आय एम प्राऊड ऑफ यू. बाबा, तू ना माझा बाबा कमी आणि मित्र जास्त आहेस. हा, हे आहे ना, एकदा त्या सीमाला सांग बरं का, सारखी आपली भुणभुण करत असते माझ्या पाठीमागे. बाबा, आई अजिबात भुणभुण वगैरे करत नाही. तूच तिला छळत असतोस. झालं, आता मी तुझं कौतुक करणार इकडे आणि तू बाजू कोणाची घेणार? सीमाची. हा, मला तुमच्या बरोबर आयुष्य घालवायचंय. बहिणी, चला निघूया. काय हो, काय झालं तुम्हाला? काही नाही ग, उगाच काहीतरी विचार करत बसते. उर्मी, मला काही मोठा रोग नाही ना ग झालाय. अहो, आपण तज्ञ आहोत का त्यातले? म्हणून तर चाललोय ना डॉक्टरांकडे. अगं पण बहिणी, आता फार काही विचार करू नका तुम्ही. चला आपण जाऊन येऊया. दादा, येतो. मी येऊ का? अहो नाही नाही, मी जेजी दोघी जणी आहोत सोबत, आणि काही लागलंच तर कळवतो तुम्हाला. येतो आम्ही. निवांत जा. दादा मला माफ करा, पण जीजीच्या नवऱ्याकडे बघून आज मला असं वाटलं की मीही ती चूक करतोय जी त्यानं केली. उलट तुम्ही तशी चूक केली नाहीत. म्हणजे लग्नाच्या बाबतीत. म्हणजे पालकांचं म्हणणं ऐकायचं की स्वतःच्या मनाचं, यात विधेत आहे मी. मला असं वाटतं तुम्ही स्वतःच्या मनाचं म्हणणं ऐकावं. म्हणजे वडीलधाऱ्यांचा विचार जरूर घ्यावा, त्यांच्या अनुभवाचा निर्णय घेताना फायदाच होतो. पण वडीलधाऱ्यांनी त्यांच्या मताचा आग्रह मुलांवर धरू नये असं मला वाटायला लागलं. मुलं चुकतील, चुकू देत, पण शिकतील त्यातून. शेवटी पालक काय आयुष्यभर पुरे पडणारे नसतात. म्हणूनच मला तुम्हाला सांगायचंय. सांगा, अगदी मोकळेपणाने सांगा.
दादा, मला संस्कृत शिकवायला आवडतं. आम्हाला कल्पना आहे त्याची. कारण आध्यात्मिक ज्ञान मी लोकांना देऊ शकेल एवढं मुळात ज्ञान माझ्याकडे नाहीये असं मला वाटतं. आणि मला त्याची गोडीही नाहीये. बर, मग दादा, मला मठाचं कार्य करण्याची आवड नाहीये. मला मला संस्कृत शिकवायचंय कॉलेजमधल्या मुलांना. मी रमतो त्यात. कारण मला PhD करायचंय संस्कृतमध्ये. त्या भाषेचा प्रसार करायचा आहे. आणि तो मठाच्या माध्यमातून नाही, शिक्षण संस्थांमधून. कारण मोठं व्यासपीठ आहे ते. मला विद्यापीठातून ऑफरही आहे. हो, लोक वर्षानुवर्ष या नोकरीची प्रतीक्षा करत असतात. म्हणजे पोटापाण्यासाठी. तर मी पोटापाण्यासाठी नाही करत आहे. मला त्याची आवड आहे म्हणून करतोय. पण मग मठाचा कारभार कोण सांभाळणार? भाऊ सांभाळेल ना. त्यांच्याकडे ती हुशारी नाही. पण त्याला त्या कार्याची आवड आहे. नुसत्या आवडीवर कारभार होत नाही पुनर्वसू. त्यासाठी कौशल्य लागतं. अहो, पण मदतीला मी असेनच की. शिवाय तुम्ही पण आहात. आणि मला माहितीये की भाऊ जरासा भोळा आहे. पण मठ चालवण्यासाठी, धार्मिक कार्यासाठी चंट माणूस असण्याची गरजच असते असं काही नाही. आणि मठ चालवण्यासाठी मुळात समर्पणाची भावना आवश्यक असते, जी भाऊमध्ये. आणि बाकी सगळ्या गोष्टी सांभाळण्यासाठी आपण आहोतच की त्याच्याबरोबर. मला विचार करावा लागेल. ठीक आहे दादा, पण मला तसं विद्यापीठात कळवावं लागेल. आणि मी नाही म्हणालो तर? तुम्ही म्हणाल ते करेन मी. का? कारण मला तुम्हाला आता दुखवायचं नाहीये. जीजीमुळे तुम्हाला आधीच खूप मनस्ताप झालाय. आणि माझं म्हणणं चूक आहे का बरोबर आहे, यापेक्षा मला तुमचं समाधान जास्त महत्वाचं आहे. नाही दादा, मी अगदी मनापासून सांगतोय. तुम्ही ठरवाल ते मला मान्य असेल. आलोच. आत्या, सुनील सुद्धा पुनर्वसूंसारखे बोलतात. पुनर्वसू? हो, जे माझं नाही ते कितीही ऊर बडवला तरी माझं होणार आहे का? हा साक्षात्कार कधी झाला तुला? सुनीलशी बोलून. हो का? ते म्हणाले, जुनं तोडल्याशिवाय नवं जोडता येत नाही. ते आता दादांनीच सांगितलंय ना त्यांच्या वयाचा मान ठेवायचा. हो, पण आपल्यामध्ये बोलताना तू ते पाळायची गरज नाहीये. आत्या, मला त्या माणसाविषयी वाटतं. म्हणजे आदर करावा असंच बोललेत ते माझ्याशी. नंदे, काय ग? अगं बाई, लाजतीस विसतीस की काय? आत्या, गप ना ग. मी काय केलं? आत्या, तुला खरं सांगू का? मी पुनर्वसूंवर प्रेम केलं. पण प्रेमाचा खरा अर्थ मला सुनीलनी समजून सांगितला. बरं झालं बाई, तुला वेळी शहाणपण आली. तसंही या घरातून बाहेर पडावं लागणार हे दिसतच आहे. निदान मानाने तरी बाहेर पडशील. बरं नंदे, मग होकार कळवायचा का तुझ्या सुनीलला? आत्या, खुशखबर काय म्हणालीस ती? तेच तर सांगते तुम्हाला. बासूने सांगितलं मला. तुम्ही त्याला सांगत होतात ना की नातवंड खेळवण्याची स्वप्न पाहताय म्हणून. तुमचं ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. म्हणजे आपल्या घरात बाळ येणार आहे माई. उर्मी, म्हणजे तू?